सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता रस्ते अपघात रोखण्यासाठी बेशिस्त वाहनांवर दंडात्मक कारवाईची मोहीम राबवली जाणार आहे। आता दुचाकीवरील पुढे बसलेल्यासह मागे बसलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर देखील हेल्मेट बंधनकारक असणार आहे। दुचाकी स्वाराकडे हेल्मेट आहे पण मागच्या व्यक्तीकडे नसेल तरी 1000 रुपयांचा दंड द्यावा लागणार आहे। लेन कटिंग, ट्रिपल सीट दुचाकी, सीट बेल्ट न लावता चारचाकी चालवणं, मद्यपान करून वाहन चालवणं, 18 वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच वाहन चालवणं अशा बाबींवर कारवाई वेळी अधिक फोकस केला जाणार आहे। आता जिल्ह्यात सर्वाधिक अपघात आणि अपघाती मृत्यू होणाऱ्या ठिकाणांना ब्लॅक स्पॉट यांना आरटीओ, वाहतूक पोलीस, महामार्गाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी संयुक्तपणे पाहणी करून त्यांवर कारवाई करणार आहेत आणि अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नुसती पाहणी आणि तात्पुरत्या उपाययोजना न करता त्या अपघात प्रवण ठिकाणी ठोस उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत। या अनुषंगाने आता ही पाहणी होणार आहे। रस्त्यालगत विशेषतः महामार्गालगत उभारलेली खोकी तसंच हातगाड्यांवर देखील यावेळी कारवाई करण्यात येणार आहे। नियम मोडून एखादं वाहन पुढे निघून गेल्यास त्याची माहिती जवळील टोल नाक्यांवर महामार्ग पोलिसांना देऊन त्या वाहन चालकांवर आता दंडात्मक कारवाई होणार आहे, असंही वाहतूक पोलिसांनी नियोजन केलंय।